श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, सध्या नवरात्र चालू आहे. या नवरात्रीला चैत्र नवरात्र असं म्हटलं जातं. या नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा ही केली जाते. तर पहा, वर्षभरामध्ये 4 नवरात्री येत असतात आणि 2 नवरात्री ह्या गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री ह्या आपण साजऱ्या करत असतो. एक म्हणजे शारदीय नवरात्री आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्री. या दोनही नवरात्री आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाच्या मानल्या जातात. तर या चैत्र नवरात्रीमध्ये माता कुलदेवी जी आहे तर तिची ओटी भरली जाते. तर ओटी भरणे म्हणजे काय, तर देवीच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि म्हणून चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी ही भरली जाते. आणि म्हणून आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. तर कुलदेवीचे हे नवरात्रीचे 9 दिवस जे आहेत तर ते अतिशय महत्त्वाचे मानले जातात. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये वेगवेगळ्या रूपाचे देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचा हे 9 दिवस जे आहेत तर या 9 दिवसामध्ये आपली जी कुलदेवी आहे तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्यामुळे आपल्याला नवरात्रीची ह्या 9 दिवसांमध्ये देवीचा योग्य तो सन्मान करायचा असतो. तिची ओटी भरायची असते आणि त्याचबरोबर तिची पूजा आराधना या दिवशी करायची असते. तर पहा, ज्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो, तिचं मान सन्मान करतो, त्यावेळेस आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान करण्यासाठी तिची ओटी ही भरायची आहे. तर पहा, वर्षभरामध्ये आपल्याला एकदा तरी आपली कुलदेवी ज्या ठिकाणी आहे त्या मूळ स्थानी नक्की वर्षातून एकदा तरी जायचं आहे आणि तिथे जाऊन तिचा योग्य तो मान सन्मान आपल्याला करायचा आहे. परंतु प्रत्येकालाच दरवर्षी किंवा काही कामामुळे किंवा काही गोष्टींमुळे जाणं शक्य होत नाही. परंतु वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि तिथे जाऊन तिची ओटी भरायची आहे. आता प्रत्येक वेळेसच या गोष्टी करणं शक्य होत नाही. मग आपल्याला या नवरात्रीमध्ये घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे, त्याचबरोबर ओटी भरताना कोणते साहित्य वापरायचे आहे आणि त्याचबरोबर त्या ओटीमध्ये आपल्याला अशी एक वस्तू आहे तर ती आपल्याला नक्की ठेवायची आहे. त्या वस्तूशिवाय ओटी भरणं ही पूर्ण होत नाही. तर अशा बऱ्याचशा माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये आपली जी काही कुलदेवी आहे तिचं नाव तुम्हाला लिहायचं आहे किंवा मग ओम कुलदेवताय नमः हे लिहिलं तरी चालेल किंवा कुलदेवी माता प्रसन्न असं लिहिलं तरी चालेल. आता पहा, आपण चैत्र नवरात्रमध्ये घटस्थापना करत नाही. म्हणजे बऱ्याच घरामध्ये चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात नाही, पण बऱ्याच ठिकाणी नवरात्रीला घटस्थापना केली जाते. आपण शारदीय नवरात्रीला घरामध्ये घटस्थापना करत असतो आणि तरीही आपण जर असा विचार केला की चैत्र नवरात्रीमध्ये आपण घरामध्ये ओटी भरली तर चालेल का, तर हो, चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण घरामध्ये जसे शारदीय नवरात्रीला ओटी भरतो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीला आपल्या घरामध्ये कुलदेवी समोर आपल्याला ओटी भरायची आहे. तर पहा, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मी म्हणजेच आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. जर आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये देवीची ओटी भरली तर आपल्या ज्या सर्व इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात. त्याचबरोबर आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घराचा कुळाचार करत असते. म्हणजेच आपल्या घराचं रक्षण करत असते, कुटुंबाचं रक्षण करत असते, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करत असते. म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरायची आहे. आता हे चैत्र नवरात्र जे आहे तर ते 26 तारखेला संपणार आहे. म्हणजे 26 मार्च 2026 या दिवशी रामनवमी आहे आणि या दिवशी हे जे आहे नवरात्र तर ते समाप्त होणार आहे. तर ते नवरात्र समाप्त होण्या अगोदरच आपल्याला कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. आता ही ओटी तुम्ही घरच्या घरी भरू शकता किंवा मग मंदिरामध्ये जाऊन सुद्धा भरू शकता किंवा तुमचे कुलस्थान म्हणजे तुमची कुलदेवी ज्या ठिकाणी आहे मूळ स्थान त्या ठिकाणी जाऊन सुद्धा भरू शकता. तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता.
तुमच्या घरी जर कुलदेवीचा मूर्ती असेल, टाक असेल किंवा मग फोटो असेल तर तुम्ही घरच्या घरी जरी कुलदेवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल किंवा मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. आता तुमच्या गावाकडे किंवा तुम्ही जिथे राहता तिथे एखाद्या देवीचं मंदिर असेल, रेणुका माता असेल, एकविरा देवी असेल, कोणतीही देवीचं मंदिर असू द्या, त्या ठिकाणी तुम्ही ही ओटी भरू शकता. तुम्ही पाहिलं असेल की सवासन महिला जी आहे तर ती माहेरून सासरी जात असताना तिची ओटी भरली जाते. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये ओटी भरणं हे खूप महत्त्वाचे संस्कार मानले जातात आणि म्हणूनच आपण ओटी ही सवासणीची भरत असतो. तर पहा, मुलीला संतान प्राप्ती व्हावी यासाठी तिची ओटी भरली जाते. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की साखरपुडा असेल त्यावेळेस त्या महिलेची, त्या मुलीची प्रथम ओटी भरली जाते. तर पहा, आता आपल्याला कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला ही ओटी भरायची आहे. त्या ओटीमध्ये कोणतं साहित्य लागणार आहे आपण आता ते पाहणार आहोत. आणि जर तुम्ही घरामध्ये घटस्थापना केलेली असेल, कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही ओटी भरायची आहे. नसेल घटस्थापना केली तरीसुद्धा तुम्ही घरामध्ये जे कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल त्यासमोर ही ओटी भरायची आहे. घरामध्ये जी काही सुवासीन स्त्री आहे तर तिने ही देवीची ओटी भरायची आहे. जर तिला काही प्रॉब्लेम असतील, मासिक धर्म असेल तर घरामध्ये एखादी कुंवारी मुलगी असेल किंवा इतर कोणी असेल तर त्यांनी ही ओटी भरली तरी चालेल. तर पहा, बऱ्याच घरामध्ये असंही म्हटलं जातं की एखादी जर विधवा स्त्री आहे तर तिने कुलदेवीची ओटी भरली तर चालेल का? तर हो, कुलदेवीची ओटी एखादी विधवा स्त्री असेल तिने भरली तरीसुद्धा चालेल. कारण बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारले जातात. पहा, विधवा स्त्रीने सुद्धा ओटी भरली तरी चालते, कारण ती एक स्त्री आहे आणि स्त्री ही विधवा होण्या अगोदर सुद्धा सुवासीन होते. त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न आणता विधवा स्त्री देखील देवीची ओटी ही भरू शकते. तर देवीची ओटी ही खणा नारळाने भरली जाते. तर नारळ घेताना सुद्धा आपल्याला पाण्याचा नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे खणाची साडी घ्यायची आहे. आता खणाची साडी घेणं इतकी तुमची परिस्थिती नसेल किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर मग तुम्ही एक ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. त्याचबरोबर नऊवारी साडीसुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी भरण्यासाठी घेऊ शकता. बऱ्याच ठिकाणी नऊवारी साडी घेतली जाते. नऊवारी साडी म्हणजे 9 वार असतात, म्हणजेच चैत्र नवरात्रीचे किंवा कोणत्याही नवरात्रीचे 9 रूप असतात, म्हणजेच देवीचे 9 रूप असतात आणि 9 वार साडी ही आपण कुलदेवीची ओटी भरण्यासाठी घ्यायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 वारी साडी घ्या, नसेल शक्य तर तुम्ही 6 वारी साडी घेतली तरी चालेल किंवा तीही घेणं शक्य नसेल तर तुम्ही एक ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल. आता आपण ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहोत तर ती रेशमी किंवा सुती असावी. कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरींची जी क्षमता आहे तर ती या सुती धाग्यामध्ये किंवा रेशीम धाग्यामध्ये टिकून ठेवण्याची जास्त ऊर्जा असते इतर धाग्यांच्या साडीच्या तुलनेमध्ये. आणि म्हणूनच तुम्हाला जी साडी घ्यायची आहे देवीची पूजा म्हणजे ओटी भरण्यासाठी किंवा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे तर तो सुती किंवा रेशमी असावा. आता तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये ती साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती गहू किंवा तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. शक्यतो तांदूळ ठेवले तरी चालेल. आता देवीच्या ओटीमध्ये जो नारळ आपण ठेवणार आहोत त्याची शेंडी ही देवीकडे येईल अशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसवरती किंवा साडीवरती ठेवायचं आहे. त्याचबरोबर एक खारीक, सुपारी, खोबरं, हळकुंड, 1 रुपयाचं 1 नाणं, बदाम यासारख्या गोष्टी तुम्हाला त्या ओटीमध्ये टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य देखील त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला 16 शृंगाराचं साहित्य भेटलं नाही आणि किंवा तुम्हाला ते घेणं शक्य नसेल तर तुम्ही या 16 शृंगारातील 5 किंवा 7 वस्तू जरी घेतल्या तरीसुद्धा चालेल. या वस्तूंमध्ये तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र, लाल रंगाची टिकली, हळद, कुंकू, मेहंदी कोन, हिरव्या किंवा लाल बांगड्या तुम्हाला त्यामध्ये घ्यायच्या आहेत. या 16 शृंगाराचं साहित्य घेताना तुम्हाला त्यामध्ये चुकून ही लिपस्टिक, आयलाइनर, त्याचबरोबर पावडर अशा वस्तू तुम्हाला घ्यायच्या नाहीत. कारण ह्या ज्या वस्तू आहेत ना तर त्या अनेक केमिकल रसायनापासून बनवल्या जातात. त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला देवीच्या ओटीमध्ये टाकायच्या नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला एक गजरा घेणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून त्या ओटीमध्ये एक गजरा किंवा मग एक गुलाबाचं फूल किंवा साधं कोणतंही फूल घेतलं तरी चालेल. आता ह्या वस्तू एका स्टीलच्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत.
तर तुम्हाला ज्यावेळेस देवीची ओटी भरायची आहे त्यावेळेस स्वतःसुद्धा तुम्हाला तयार व्हायचं आहे, म्हणजे साडी घालायची आहे किंवा मग एखादा छानसा ड्रेस घालायचा आहे, व्यवस्थित आपले शृंगार करायचा आहे. आता तुम्ही ओटी भरण्यासाठी हे साहित्य ज्यावेळेस हातामध्ये घेणार आहात त्यावेळेस तुम्हाला देवीची ओटी भरताना हळद कुंकू तिला लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला ही ओटी भरायची आहे. त्या अगोदर तुम्हाला दिवा पण प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही हे ताट जे आहे तर ते उभारायचं आहे आणि तुमच्या छातीजवळ पकडायचं आहे आणि आपल्या कुलदेवीकडून आपल्याला चैतन्य मिळावे, आध्यात्मिक ज्ञान मिळावे, आपली भरभरून प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, आपल्या घरामधले जे संकट अडचणी आहेत ते दूर व्हावेत, ही अशी प्रार्थना कुलदेवीला करायची आहे. तुम्हाला जे काही मागायचं असेल ते तुम्हाला मागायचं आहे. तर तुम्हाला देवीला सांगायचं आहे की मला तुमची ओटी भरायची आहे, मी आता तुमची ओटी भरत आहे, तुमच्या मूळस्थानी येऊन माझी ओटी भरणं मला शक्य नाही, मी आता इथूनच तुमची ओटी भरत आहे आणि कुलदेवीला सांगायचं आहे की तुम्ही या ओटीचा स्वीकार करावा, कारण मी घरातूनच ही ओटी भरत आहे आणि माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, घराची प्रगती होऊ दे, कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदायला सुरुवात होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि ती ओटी तुम्हाला देवीसमोर ठेवायची आहे. आता तुम्हाला ही ओटी तिथे देवीच्या समोर अर्पण केल्याच्या नंतर एका वाटीत तांदूळ घ्यायचे, ते दोन्ही हातामध्ये घ्यायचे, देवीच्या डोक्यापाशी न्यायचे आणि नंतर ओटी जिथे अर्पण केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहेत. अशा पद्धतीने 5 किंवा 7 वेळा असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि देवीच्या मस्तकाला लावून तुम्ही तिच्या पदरात म्हणजे तुम्ही जे ओटी भरलेली आहे त्या ओटीमध्ये टाकायचे आहे. अशा पद्धतीने तिला तांदूळ उतरवून तुम्हाला त्या ओटीमध्ये टाकायचे आहेत. ज्यावेळेस आपण असे तांदूळ देवीच्या मस्तकाला लावून ओटीमध्ये अर्पण करतो त्यावेळेस देवी तत्व जागृत होत असते. त्याचबरोबर बघा, आपल्याला या कुलदेवीची ओटी भरताना एक खूप महत्त्वाची वस्तू आहे, तर ती देवीच्या ओटीमध्ये तुम्हाला आवर्जून टाकायची आहे. त्या वस्तूशिवाय ओटी ही भरणं अपूर्ण मानलं जातं. ती वस्तू आहे ती म्हणजे तांबूळ. तर तांबूळ हे देवीला ओटी भरताना तुम्हाला अवश्य अर्पण करायचं आहे. आता बघा, बऱ्याच जणांना तांबूळच माहीत नाही, तर ज्या ठिकाणी पान भेटते पहा, जिथे पान मिळते त्या ठिकाणी पानाचा विडा करून भेटतो, त्या ठिकाणी तुम्हाला हे तांबूळ नक्की मिळून जाईल. तर तिथून तुम्ही हे तांबूळ घ्यायचं आहे आणि त्या ओटीमध्ये अवश्य अर्पण करायचं आहे. आता पहा, ज्या वस्तू आपण कुलदेवीची ओटी भरताना वापरणार आहोत, साडी असेल, नारळ असेल, ब्लाऊज पीस असेल, ज्या बी वस्तू असतील तर त्या तुम्हाला स्वतःच्या खर्चाने आणायच्या आहेत. म्हणजेच देवीला ओटी ही आपण आपल्या स्वतःच्या खर्चानेच किंवा कुणी आपल्याला साडी दिलेली आहे ती साडी आपल्याला वापरायची नाही, आपल्याला आलेली आहे ती साडी वापरायची नाही. आपल्याला नवीन साडी आणि स्वतःच्या खर्चानेच घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटी भरताना एक चूक आपल्याला करायची नाही, ती म्हणजे आपल्याला ओटी भरत असताना निळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाची साडी ही वापरायची नाही किंवा स्वतःही परिधान करायची नाही. आता ही ओटी भरलेली आहे, तर दुसऱ्या दिवशी त्या ओटीचं काय करायचं, तर ही ओटी तुम्ही एका कपड्याच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्ही मूळ स्थानी जाणार आहात देवीच्या, त्या ठिकाणी तुम्ही ही ओटी अर्पण करू शकता, त्यावेळेससुद्धा घेऊन जाऊ शकता. किंवा तुम्हाला जर लवकर जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही ही ओटी, तर पहा, तुम्हाला जर लवकर जाणं शक्य नसेल, तुमचं प्लॅन नसेल कुलदेवीला लवकरात लवकर जाणं, तर मग तुम्ही ती ओटी जी आहे तर तुमच्या घरामध्ये एखादी सुवासिन स्त्री असेल तिला देऊ शकता, सासू असेल, जाऊ असेल तिला देऊ शकता, किंवा तेही शक्य नसेल तर मग तुम्ही त्या वस्तू स्वतःही वापरू शकता. जर तुम्हाला ही ओटी दुसरं कुणाला देणं शक्य नसेल, स्वतः वापरायची आहे, ती साडी तुम्ही नेसू शकता, जे नारळ आहे तो तुम्ही घरात फोडून खाऊ शकता, तांदूळ असतील त्याचा भात करून खाऊ शकता. अशा पद्धतीने ज्या काही वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, पिरियड्स असतील तर तुम्हाला ही ओटी देवीची भरता येणार नाही, परंतु इतर पिरियड्स असतील तर इतर घरातील व्यक्ती असेल, लेडीज असेल, तिने ही ओटी भरली तरी चालेल. कुलदेवीची ओटी ही तुम्ही आजपासून म्हणजेच 26 तारखेपर्यंत अगदी रामनवमीला देखील तुम्ही ही ओटी भरू शकता. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये ही ओटी भरू शकता. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.